पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। ही रक्कम देशभरातील 9,32,00,000 शेतकऱ्यांना या रकमेचा लाभ मिळणार आहे। आत्ताच पाहिलेल्या अपडेटनुसार देशामधील शेतकरी बांधवांसाठी आता अतिशय मोठी खुशखबर आता आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, ज्या हप्त्याची गेल्या कित्येक महिन्याभरापासून तुम्ही वाट बघत होता, तोच निर्णय आता राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो बघा, नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा हप्ता आता खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होत आहे। हो शेतकरी बांधवांनो, गेल्या कित्येक दिवसभरापासून व महिन्यापासून शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची आणि पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याची वाट बघत होते। बघा, सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि त्याचनंतर पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून बैठक पार करण्यामध्ये आली आणि सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला। आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अगदी काहीच तासात दोन्ही हप्ते एकत्र जमा करण्यामध्ये येणार आहे। हो शेतकरी बांधवांनो, राज्यामधील शेतकरी बांधवांना आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता देखील आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे। आता शेतकरी बांधवांनो बघा, 93 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा करण्यामध्ये येत आहे। सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचा निर्णय आता घेण्यामध्ये आला। तर मग पहा शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर शेतकरी असाल तर तुम्हाला असं वाटत असेल तुम्हाला दोन्ही हप्ते आपोआप मिळून जातील, तर नाही शेतकरी बांधवांनो, सरकारने काही कामे तुम्हाला करायची सांगितली होती, ती कामे तुम्ही केली आहे का? जर ती कामे तुम्ही नसतील केली तर तुम्हाला 100% अडचण येणार आहे। तर मग कोणती आहेत ती कामे ते देखील पाहून घेऊया। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे की तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होण्यासाठी अजून काही दिवस बाकी आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो बघा, टप्प्याटप्प्याने सरकारच्या माध्यमातून वितरण प्रक्रिया राबविण्यामध्ये येत आहे आणि शेतकरी बांधवांनो, आज देखील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरण करण्यामध्ये येणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, आज फक्त 16च जिल्ह्यामध्ये वितरण करण्यामध्ये येणार आहे। सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला आणि बघा शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता यासाठी जास्त काळ वाट पाहण्याची गरज आता भासणार नाही। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांच्या माध्यमातून राज्य सरकारचा 2,000 रुपयाचा हप्ता आणि त्यानंतर केंद्र सरकारचा मिळणारा 2,000 रुपयांचा हप्ता, अशा प्रकारे एकत्रित 4,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, यापूर्वी तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता 2,000 रुपयेप्रमाणे जमा झालेला होता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता देखील तुमच्या खात्यामध्ये वेळेवर जमा झाला होता। आता 9व्या हप्त्याची प्रतीक्षा शेतकऱ्याला सध्या लागलेली पाहायला मिळत आहे। बघा, अखेर आता शेतकऱ्याची प्रतीक्षा संपलेली आहे। बघा, सरकारच्या माध्यमातून निर्णय झाला आणि दोन्ही हप्त्याचे 4,000 रुपये थेट सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्याला आता मिळत आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचा जो काय प्रश्न आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये हे वितरण होणार हे देखील आपण पाहून घेऊया। परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, गेल्या कित्येक दिवसभरापासून शेतकरी बांधव वाट बघत होते, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, अशा प्रकारच्या सर्व जे काय चर्चा आहे आणि जे काय शेतकऱ्यांचा विचार आहे ते आता पूर्णतः बंद होणार आहे आणि भरपूर प्रमाणामध्ये अशा बातम्या देखील ऐकायला येत होत्या की आज हप्ता येईल, उद्या हप्ता येईल। परंतु शेतकरी बांधवांनो, आता सर्व बातम्यांना ब्रेक लागला आहे, कारण की स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरण आता करण्यामध्ये येत आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, हे वितरण कशा प्रकारे होणार तर बघा, डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे खात्यामध्ये जमा होणार असून KYCची अट शिथिल केल्याने आता राज्यातील जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्याला या योजनेचा प्रत्यक्ष लाभ कसल्याही अडथळ्याशिवाय आता मिळणार आहे। तर मग शेतकरी बांधवांनो बघा,
राज्यातील ज्या 16 जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता, त्यानंतर PM किसान योजनेचा हप्ता एकत्रित 4,000 रुपये सर्वात आधी जमा केले जाणार आहे, त्या जिल्ह्यांची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी आता घेणार आहोत. जर तुम्ही शेतकरी बांधव असाल तर ही जिल्ह्यांची यादी पाहणं तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या लाभाची खात्रीशीर माहिती मिळेल आणि कोणतीही फसवणूक होणार नाही. तर मग लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि त्यानंतर PM किसान योजनेचा 23वा हप्ता सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकाच वेळी जमा केला जाणार नाही. जे शेतकरी बांधव या योजनांच्या नियमानुसार खरोखर पात्र असतील आणि ज्यांच्या अर्जामध्ये कोणतीही तांत्रिक त्रुटी नसेल त्यांच्याच खात्यामध्ये या दोन्ही हप्त्यांचे पैसे जमा केले जाणार आहे. हे आता आपण आवर्जून लक्षामध्ये घेतलं पाहिजे. तर मग शेतकरी बांधवांनो, आता बघा, भरपूर दिवसांच्या प्रतीदीर्घ प्रतीक्षेनंतर राज्यातील बळीराजाला खऱ्या अर्थाने मोठा आर्थिक दिलासा देण्याचे काम सध्या शासन करत आहे. मुख्यमंत्री साहेब आणि कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून आता बँकाकडे निधी आधीच वर्ग करण्यामध्ये आला आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा, कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून देखील आता या ठिकाणी शिक्कामोर्तब झाला आहे. बघा, आता हा निधी लाभार्थ्यांच्या वैयक्तिक खात्यामध्ये पोहोचायला योगाने सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता वारंवार बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची तुमची चिंता दूर झाली असेल. कारण की शेतकरी बांधवांनो बघा, स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि बघा राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांच्या माध्यमातून देखील आता शिक्कामोर्तब करण्यामध्ये आला आहे. त्यामुळे आता 100% शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी हा जमा करण्यामध्ये येणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून दर 4 महिन्याला प्रत्येकी 2,000 रुपये प्रमाणे हे हप्ते नियमितपणे वितरित केले जात असतात. सध्याच्या टप्प्यामध्ये देखील हे दोन्ही हप्ते एकत्रितपणे खात्यामध्ये जमा होत असल्याने शेतकऱ्यांना आगामी हंगामासाठी बियाण्यांच्या खरेदीसाठी आणि उन्हाळी पिकांच्या नियोजनासाठी एक मोठा आर्थिक आधार आता मिळत आहे सरकारच्या माध्यमातून. तर मग शेतकरी बांधवांनो, आता अतिशय महत्त्वाची आहे ती म्हणजे की यादी. बघा, यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका. जर या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येत असेल तरच तुमच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी हा जमा करण्यामध्ये येणार आहे. बघा, या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी काही महत्त्वाच्या 5 पात्रता निकषामध्ये बसणे अनिवार्य आहे, ज्याची पडताळणी सरकारच्या माध्यमातून सुरू केली जाते. बघा, पहिली पात्रता म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष शेतकरी असणं आवश्यक आहे. हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही या ठिकाणी शेतकरी असायला पाहिजे, तेव्हाच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळत आहे. दुसरी अट, तुम्ही नमो शेतकरी योजना किंवा PM किसान योजनेचे नोंदणीकृत लाभार्थी असायला हवे. बघा, या अटी पूर्ण करणाऱ्या प्रामाणिक शेतकरी बांधवांच्याच खात्यामध्ये खटाखट सरकारच्या माध्यमातून निधी हा जमा करण्यामध्ये येणार आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, तिसरी पात्रता म्हणजे शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न मर्यादेमध्ये असणे आवश्यक आहे. तर बघा, चौथी अट म्हणजे घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीला नसायला हवा. तसेच एकाच कुटुंबामधील 2 पेक्षा अधिक लाभार्थी या योजनेचा लाभ घेत नसावे. अशा कडक नियमांमुळे केवळ खऱ्या अर्थाने गरजू असलेल्या शेतकरी बांधवांना या मदतीचा फायदा मिळून त्यांचे जीवन बघा सुखद आता होणार आहे. तर मग शेतकरी बांधवांनो बघा, आता आपण जिल्ह्याची यादी पाहून घेऊया. कारण की यादीनुसारच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरण करण्यामध्ये येणार आहे. आणि आणखीन काही महत्त्वाचं जर सांगायचं झालं तर शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये ठेवा, जर तुमच्याकडे फार्मर ID कार्ड असेल तरच तुमच्या खात्यामध्ये हा निधी जमा होईल. बघा, अन्यथा तुम्हाला हा निधी मिळणार नाही. तुमच्याकडे फार्मर ID कार्ड असायलाच पाहिजे. तर आता आपण जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया, ज्या की 16 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून वितरण हे केलं जाणार आहे. तर मग बघा शेतकरी बांधवांनो, जिल्ह्यांचा यादीचा जर काय विचार केला तर सर्वात आधी सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला तो म्हणजे की परभणी जिल्हा. हो शेतकरी बांधवांनो, जर परभणी जिल्ह्यामधून तुम्ही असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. त्यानंतर पुढील जिल्हा आहे बीड जिल्हा. त्यानंतर अकोला जिल्ह्याचा देखील क्रमांक लागला आहे. त्यानंतर धाराशिव जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला आणि त्यानंतर आहे छत्रपती संभाजीनगर. हो शेतकरी बांधवांनो, बघा
या जिल्ह्यामध्ये निधी वितरणाचे काम सुरू झाले आहे। या जिल्ह्यामधील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये बघा डेबिटच्या माध्यमातून पैसे जमा व्हायला सुरुवात झाली असून राहिलेल्या जिल्ह्यामध्ये देखील ही वाटप प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू राहणार आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो बघा यादीनुसार आता वितरण सरकारच्या माध्यमातून केलं जाणार आहे। तसेच शेतकरी बांधवांनो बघा अहिल्यानगर जिल्हा आणि त्यानंतर नांदेड जिल्हा, जर तुम्ही अहिल्यानगर जिल्ह्यामधून असाल किंवा नांदेड जिल्ह्यामधून असाल बघा किंवा नंदुरबार जिल्ह्यामधून असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी ही म्हणावी लागेल। आता बघा जालना जिल्हा आणि त्यानंतर नाशिक जिल्हा आणि त्यानंतर जळगाव जिल्हा हो शेतकरी बांधवांनो हो हे महत्त्वाचे जिल्हे आहे। बघा या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांनी देखील अनेक दिवसापासून प्रतीक्षा पाहिली होती, त्यांची प्रतीक्षा आता संपली आहे। या जिल्ह्यामधील प्रमुख बँकांमध्ये निधी प्राप्त झाला असून शेतकऱ्यांनी आपले बँक खाते एकदा तपासून घ्यावे। ज्यांचे आधार कार्ड बँकेला लिंक आहे त्यांना हा लाभ कोणत्याही तांत्रिक तक्रारीशिवाय मिळत असल्याचं सरकारच्या माध्यमातून देखील सांगण्यामध्ये येत आहे। आता शेतकरी बांधवांनो हो पुढील जिल्हा पाहून घ्या। सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे याच व्यतिरिक्त बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये देखील नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 23वा हप्ता जमा केला जाणार आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सरकारच्या तिजोरीमध्ये सध्या पुरेसा निधी उपलब्ध असल्याने पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे 4,000 रुपये लवकरच पूर्णपणे जमा करण्यामध्ये येणार आहे। तर मग आता शेतकरी बांधवांनो हो लक्षामध्ये ठेवा, शेवटी या ठिकाणी फार्मर ID कार्ड काढून घेणं गरजेचं आहे। आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणं अत्यंत आवश्यक आहे। आणि शेतकरी बांधवांनो जर काय तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलमध्ये व्हिजिट मारला असेल तर बघा आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूचा बेल नोटिफिकेशन घंटा क्लिक करून ऑलवरती सेट करा। आणि शेतकरी बांधवांनो तुमचं नाव जर या यादीमध्ये आलं नसेल तर अजिबात चिंता करू नका, कारण पुढील यादीसुद्धा तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळणार आहे। धन्यवाद।